नमस्कार मंडळी, आपल्या सायली क्रिएशन या भक्तिमय चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री रामनवमीची अशी कथा जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनाला शांती मिळेल. प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहेत, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक खूप खास असा संदेश आहे. अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. राजा दशरथ यांच्याकडे सर्व काही होते. संपत्ती, वैभव, सत्ता सगळं होतं. परंतु एक गोष्ट नव्हती, ती म्हणजेच संतान सुख. राजा दशरथ खूप दुःखी होते. सगळं असूनही त्यांना आपल्या राज्याचा वारस नव्हता. संतान प्राप्ती होत नव्हती. त्यामुळेच माझ्यानंतर हे राज्य कोण सांभाळणार हा विचार त्यांना सतत त्रास देत होता. ते नेहमी याच चिंतेमध्ये असायचे. एके दिवशी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा. पण पुढे जे झालं ते 99% लोकांना माहीतच नाही, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. त्यानंतर यज्ञ सुरू झाला. मंत्र, अग्नी आणि श्रद्धा यामध्ये संपूर्ण अयोध्या बुडाली होती. आणि अचानक अग्नीमधून एक दिव्य असा प्रकाश प्रकट झाला. तो होता अग्निदेव. अग्निदेवांनी राजा दशरथांना आशीर्वाद दिला. त्यामुळे राजा दशरथ देखील खूप हर्षित झाले. राजा, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असा त्यांनी आशीर्वाद दिला आणि एक दिव्य अशी खीर त्यांना दिली. सांगितले, ही खीर तुझ्या राण्यांना वाट. राजाने ती खीर कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांना दिली. मित्रांनो, हा भाग खूप खास आहे, कारण यापुढची कथाही खूप इंटरेस्टिंग आहे. खूप काळ लोटला आणि एक शुभ दिवस आला. अयोध्येत आनंदाची लाट उसळली, कारण भगवान श्रीरामांचा जन्म झाला. म्हणजेच आपले भगवान प्रभू श्रीराम यांनी धर्तीवर जन्म घेतला. कौसल्या मातेच्या पोटी स्वयं विष्णूंचा अवतार झाला. राम जन्मल्यावर संपूर्ण अयोध्या उजळून निघाली. ढोल, ताशे, फुलांचा वर्षाव, सगळीकडे अगदी आनंदी आनंदच होत होता. सगळेजण खूप उत्साहात होते. राम लहानपणापासूनच खूप शांत, विनम्र आणि धर्मप्रिय होते. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये देवत्व दिसून येत होतं. राम फक्त राजा नव्हते, तर ते होते मर्यादा पुरुषोत्तम पुरुष. त्यांनी आयुष्यभर सत्य आणि धर्माचा मार्ग निवडला. प्रभू श्रीराम हे एकपत्नी एकनिष्ठ होते. हीच आहे श्री रामनवमीची पवित्र कथा, जी आपल्याला शिकवते, कितीही संकट आले, कितीही काहीही झालं, तरीही आपण धर्म आणि सत्य कधीही सोडायचं नाही. जर तुम्हालाही श्रीरामांवर विश्वास असेल तर जय श्रीराम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भगवान श्रीराम तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश देवो. जय श्रीराम.